नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI ऋषिकेश आकडे तुमचे MPSC एक्झाम मंत्रामध्ये स्वागत करतो। ह्यूमन फिजिओलॉजी एंड झाल्यानंतर ना आज आपण चालू करत आहोत बॉटनी यापासून। तर बॉटनी मध्ये आजचा आपला टॉपिक आहे की फोटोसिंथेसिस। फोटोसिंथेसिस म्हणजे काय? वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्या स्वयंपोषी आहेत, म्हणजे वनस्पतींना बाहेरून अन्नाची गरज नाहीये, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यासाठी कच्चा माल म्हणून ते काय वापरतात? तर कच्चा माल म्हणून ते CO2 म्हणजेच काय कार्बन डायऑक्साइड, त्यानंतर H2O म्हणजे पाणी, आणि त्यांच्यामध्ये असणार हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल, आणि सनलाइट। 1 2 3 4 या कच्च्या मालाचा वापर करून ते काय तयार करतात? तर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात। अन्न म्हणजे वनस्पतींचं अन्न म्हणजे ग्लुकोज। ग्लुकोजचा फॉर्म्युला काय? C6H12O6। डन। बस फक्त या सर्व घटकांचा वापर करून ग्लुकोजची निर्मिती होती कशी, नेमकं त्यामध्ये कोणत्या स्टेजेस इन्व्हॉल्व आहेत आणि एक्झॅक्टली ग्लुकोज पासून एनर्जी कशी क्रिएट होती, ही पूर्ण प्रोसेस आपण या टॉपिक मध्ये काय करणार आहोत? इत्थंभूतपणे पाहणार आहोत। तर चला पाहूयात। फोटोसिंथेसिस म्हणजे फोटो म्हणजे काय? सनलाइट। सनलाइटचा यूज करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतोय। सिंथेसिस म्हणजे काय? तयार करणे, म्हणजेच प्रकाश ऊर्जेचा रूपांतर रासायनिक ऊर्जेत तयार करणं किंवा एनर्जी मध्ये तयार करणं म्हणजेच काय? फोटोसिंथेसिस आहे। कच्चा माल काय? कार्बन डायऑक्साइड। वनस्पती कार्बन डायऑक्साइड कुठनं मिळवतात? वनस्पती कार्बन डायऑक्साइड वातावरणातून थेट मिळवतात। आपल्याला माहिती की वनस्पती कार्बन डायऑक्साइडचं काय करतात? इनटेक करतात आणि ऑक्सिजन काय करतात? रिलीज करतात। मग हा जो ऑक्सिजन आहे तो कुठून येतो ते पण आपण पाहणार आहोत। पण वातावरणातला कार्बन डायऑक्साइड यूज करतात। ओके डन। CO2 कुठून आणतात? HO2 कुठून आणतात? म्हणजे पाणी। पाणी जमिनीतून मुळांद्वारे वनस्पती पाणी काय करतात? शोषून घेतात आणि त्यांच्या वनस्पतींच्या पानांमध्ये, काही खोडांमध्ये काय असतात? जर हिरवा कलर असेल तर तो काय असणार आहे? क्लोरोफिल मूळ असणार आहे। त्यातल्या त्यात क्लोरोफिल ए जो आहे तोच प्रकाश फोटोसिंथेसिस साठी काय रिस्पॉन्सिबल आहे। त्यानंतर ना सनलाइट, या 4 कच्च्या मालापासून ते काय तयार करतात? ग्लुकोजची निर्मिती करतात। कशी करतात ते पाहूयात। काही महत्त्वाच्या गोष्टी बघूयात। ती क्लोरोफिल जो असतो, तो क्लोरोफिल त्याच्या मिडलला मॅग्नेशियम असतो। हा मॅग्नेशियम जो एलिमेंट आहे तो Fe म्हणजे आयर्न द्वारे रिप्लेस केला जातो आणि त्यात रिप्लेस झाल्यानंतर त्याला सायटोक्रोम म्हणतात। हे सर्व कुठे घडते? तर हे सर्व मेझोफिल पेशीमध्ये घडते। वनस्पतींमध्ये असणाऱ्या पेशी मेझोफिल पेशी। तर त्या मेझोफिल पेशींमध्ये क्लोरोप्लास्ट असतात आणि त्या क्लोरोप्लास्ट मध्ये क्लोरोफिल असतं आणि त्या क्लोरोफिल मध्ये मॅग्नेशियम हा Fe पासून रिप्लेस होतो, तेव्हा सायटोक्रोम तयार होईल आणि त्या सायटोक्रोम मध्ये फोटोसिंथेसिस जी रिएक्शन आहे ती घडून येते। त्यातल्या त्यात थॅलेकॉइड्स मध्ये, त्या मेझोफिल पेशीमध्ये ज्या थॅलेकॉइड्स असतात त्यात असणाऱ्या क्लोरोफिल मध्ये हे सगळं घडून येते। ठीक आहे, मग मी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन सांगितली की फोटोसिंथेसिस नेमकं घडतंय कुठं? वनस्पतींच्या मेझोफिल पेशीमध्ये घडते। आणि मग त्यात एक्झॅक्टली होतं काय? आता ते एका केमिकल रिएक्शनद्वारे मी तुम्हाला सांगतो समजून। ही आहे फोटोसिंथेसिसची केमिकल रिएक्शन। तुम्हाला समजावं म्हणून बरोबर कलर्स पण तसेच यूज केलेत जेणेकरून तुम्हाला कळेल। डार्क कलर यूज केला डार्क रिएक्शन साठी, फ्रेश लाईट कलर यूज केलाय लाईट येल्लो साठी, जेणेकरून तुम्हाला चटकन कळेल मला म्हणायचं काय। ओके, ही रिएक्शन समजली की समजा तुम्हाला फोटोसिंथेसिस एकदम चटकन कळलं। ही रिएक्शन म्हणजेच काय? पूर्ण आपला चॅप्टर आज आपण जो पाहणार आहोत तो। ही रिएक्शन तुम्हाला मी वेळ लागेल पण एकदम व्यवस्थितरित्या काय सांगणार आहे? समजून सांगणार आहे। आणि हे तुम्हाला कळालं तरच आपण काय जाणार आहोत? पुढे जाणार आहोत। एकदम बेसिक लेवलला समजून सांगतो। खूप अवघड वाटणारा चॅप्टर आहे पण खरं तसं बघायला गेलं तर खूप सोपं आहे, त्यात काही सुद्धा काय अवघड नाहीये। ठीक आहे, ही रिएक्शन आहे। या रिएक्शन मध्ये 6CO2 म्हणजे काय? कार्बन डायऑक्साइड। कुठनं घेतला वनस्पतींनी? वातावरणातनं हा कार्बन डायऑक्साइड घेतला। ओके, H2O कुठनं घेतला? H2O घेतलाय त्यांनी, म्हणजे पाणी कुठनं घेतलं? मुळांपासून घेतले। आणि इथं रो आहे, एरो आहे,
ॲरो आणि नंतर हा प्रोडक्ट आहेत सगळे. पण इथे काय यूज केलं त्यांनी, सनलाईट यूज केली. ठीक आहे, सनलाईट यूज केली. मग त्यांना पहिला जो प्रोडक्ट आहे तो काय मिळाला, ग्लुकोज. बरोबर, कशापासून, कार्बन डायऑक्साईड पासून. पाण्यापासून काय रिलीज झाले, ऑक्सिजन. हा बाय प्रोडक्ट आहे ऑक्सिजन आणि 6H2O. परत पाणी सुद्धा काय ऍज अ बाय प्रोडक्ट म्हणून त्या रिएक्शन मध्ये तयार झाले. आणि हे जे पाणी आहे ते ट्रान्सपिरेशन द्वारे बाहेर पडलं जाते. स्टोमाटामधून, वनस्पतींमध्ये असणारे जे छिद्र आहे त्याला स्टोमाटा म्हणलं जातं. त्या स्टोमाटामधून पाणी रात्रीच्या वेळी बाहेर पडलं जातं, त्यालाच म्हणतात ट्रान्सपिरेशन. ही प्रोसेस आहे हे बाष्पोच्छ्वास असं काहीतरी मराठीमध्ये आहे, ट्रान्सपिरेशन. त्यात पाणी बाहेर फेकलं जातं वनस्पतींद्वारे. तर ही पूर्ण केमिकल रिएक्शन अशा पद्धतीने आहे. कार्बन डायऑक्साईड आहे, H2O आहे. सोपं आहे ना खूप. स्वतःचं अन्न स्वतः तयारसाठी करण्यासाठी कच्चा माल लागेल. मग कच्चा माल म्हणून काय वापरलाय, कार्बन डायऑक्साईड वापरलाय, H2O वापरलाय. ते दोन्ही कुठून आलं तुम्हाला मी सांगितलं. आता सगळ्यात महत्वाचं झालं काय, ह्या कार्बन डायऑक्साईड मध्ये C आहे, O आहे. ओके, C आहे, O आहे. H कुठनं घेतला, पाण्यातून घेतला. C आहे, H आहे आणि O आहे. ग्लुकोज तयार झालं. कार्बन डायऑक्साईड पासून ग्लुकोज तयार झालं आणि ह्या पाण्यापासून म्हणजे H2O पासून ह्या पाण्याचं स्प्लिट, विभक्तीकरण झालं. पाणी डिवाइड झालं. पाणी डिवाइड झाल्यामुळं प्रोडक्ट मिळाला 6O2. बरोबर, 6O2. आणि H कुठे गेला, H गेला त्या ग्लुकोजमुळे. तिथे H ची कमतरता होती, H गेला हिथं. आणि सोबतच आणखीन शिल्लक राहिलेले जे H2O, H हायड्रोजन आणि O ऑक्सिजन, त्यांचं मिळून H2O पाणी तयार झालं, जे ट्रान्सपिरेशनद्वारे बाहेर गेलं. सोपं आहे ना. आता आपल्याला फक्त काय करायचंय, हेच समजून घ्यायचंय घडतं कसं. तर सर्वप्रथम जे पाणी आहे त्या पाण्याचं विभक्तीकरण घडून येतं. म्हणजे ती जी आहे, आणि ह्या पाण्याचं विभक्तीकरण घडून येण्यासाठीच कशाची आवश्यकता असते, सनलाईटची आवश्यकता असते. सनलाईट मध्येच ह्या पाण्याचं विभक्तीकरण, स्प्लिटिंग ऑफ वॉटर घडून येतं. त्याच्यामुळे ही जी रिॲक्शन आहे की पाण्यापासून ऑक्सिजन तयार होण्याची, फ्रॉम वॉटर मॉलिक्यूल टू ऑक्सिजन. ऑक्सिजन, वनस्पती ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि कार्बन डायऑक्साईड आत घेतात. कार्बन डायऑक्साईड आत घेत आहेत आणि ऑक्सिजन कसं आहे, हे बाय प्रोडक्ट आहे, हे बाहेर टाकतायत. पाणी पण रात्रीच्या वेळी बाहेर टाकतायत. हे बाय प्रोडक्ट जे बाहेर फेकून दिले जातात. हे ग्लुकोज आहे जे ते स्टोअर करून ठेवतात नंतरच्या यूजसाठी. ओके, हे कळते. मग हे जे पाणी आहे ते स्प्लिट होण्यासाठी सनलाईटची आवश्यकता असते. म्हणून ह्या रिॲक्शनला लाईट रिॲक्शन असं म्हटलं जातं. आणि ह्या लाईट रिॲक्शन मध्येच एंडोथर्मिक म्हणजे उष्णता शोषून घेतली जाते. कारण जी लाईट रिॲक्शन आहे तिथं सनलाईट लागतात. सनलाईट त्यातनं हीट एनर्जी मिळते. ती हीट एनर्जी या रिॲक्शन मध्ये ऑब्झॉर्ब केली जाते. त्यामुळे ते एंडोथर्मिक रिॲक्शन पण आहे. आणि या लाईट रिॲक्शन मध्ये कशाची निर्मिती होती, ATP आणि NADPH या दोघांची निर्मिती या लाईट रिॲक्शन मध्ये होते. एंडोथर्मिक रिॲक्शन असं देखील त्याला म्हणलं जाते. बरोबर. मग आता यामध्ये तयार होणारी जी ATP आणि NADPH हे ऊर्जा आहे, दुसरं काही नसून ते ऊर्जा आहे. ही ऊर्जा जी लाईट रिॲक्शन मध्ये तयार होती ती ऊर्जा डार्क रिॲक्शन मध्ये युज्ड होती. कशाकरिता, एनर्जी कशासाठी. जर समजा तुम्ही लायब्ररीमध्ये बसलात, तुम्हाला भूक लागली, तुम्ही रूम मध्ये गेलात आणि मॅगी बनवून खाल्लात. तुम्हाला मॅगी बनवण्यासाठी एनर्जीची आवश्यकता आहे का नाही. स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी एनर्जी लागते. मग जी एनर्जी लाईट रिॲक्शन मध्ये तयार होते ती एनर्जी डार्क रिॲक्शन मध्ये युज केली जाते. कशासाठी, फॉर व्हॉट, ग्लुकोजची निर्मिती करण्यासाठी. कशापासून, कार्बन डायऑक्साईड पासून. ग्लुकोज मध्ये कोणकोणते फॅक्टर आहेत, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. कार्बन डायऑक्साईड मध्ये कार्बन आहे, ऑक्सिजन आहे. कशाची कमतरता आहे, हायड्रोजनची कमतरता आहे. कुठनं मिळाली, पाण्यापासून हायड्रोजन मिळालं. अशा पद्धतीने C6H12O6 काय मिळाला, ग्लुकोज मिळाला. ठीक आहे, ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल किंवा ग्लुकोजचा एक स्ट्रक्चर मिळाला आपल्याला. काय, 6 कार्बन डायऑक्साईड यूज करून आणि 12 पाण्याचे मॉलिक्यूल यूज करून आपल्याला ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल मिळाला. ही रिॲक्शन आहे, खूप सिंपल, सोपी, साधी रिॲक्शन आहे. आणखीन थोडा 1 मिनिट रिॲक्शन कडे पूर्ण व्यवस्थितरित्या बघा. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल हा कच्चा माल आहे. त्याद्वारे आपण काय तयार करतोय, फोटोसिंथेसिस मध्ये अन्न तयार करतोय वनस्पतींचं. आणि वनस्पतीचं अन्न काय, ग्लुकोज हे वनस्पतींचं अन्न
आहे आणि त्या आपण काय करतोय, तयार करतोय. ठीक आहे, आता एक एक करून आपण डार्क रिॲक्शन काय असते, लाईट रिॲक्शन काय असते, लाईट रिॲक्शनचे स्टेजेस काय आहेत, डार्क रिॲक्शनच्या स्टेजेस काय आहेत, एक्झॅक्टली घडतं कसं ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. ही रिॲक्शन म्हणजे मी वरवर सांगितले तुम्हाला एक्झॅक्टली वनस्पतींमध्ये होतं काय हे वरवर पद्धतीने. आता डिटेलमध्ये जाऊयात आणि पाहूयात नेमकं घडतं काय. तर डिटेलमध्ये फोटोकेमिकल रिॲक्शन किंवा हिल्स रिॲक्शन किंवा दुसरं नाव आहे लाईट रिॲक्शन. बरोबर ना, लाईट रिॲक्शन. मग लाईट रिॲक्शनचे 4 टप्पे. लाईट रिॲक्शनचे 4 टप्पे मला पहिला टप्पा आहे ऑब्झॉर्प्शन ऑफ लाईट. या परत इथं बरोबर H2O पासून 6O2 तयार होण्यासाठी लाईट लागते, त्याला लाईट रिॲक्शन म्हणतायत. मग सगळ्यात पहिला घडणार काय, लाईट ऑब्झॉर्व केली जाईल. कुणाकडनं, क्लोरोफिल ए कडनं लाईट ऑब्झॉर्व केली जाईल आणि ती लाईटच काय करणार आहे, ह्या पाण्याच्या मॉलिक्यूलला ब्रेक करणार आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट काय घडेल, ऑब्झॉर्प्शन ऑफ लाईट नंतर काय घडणार आहे, स्प्लिटिंग ऑफ वॉटर. कारण त्या लाईटचाच लाईट यूज करून वॉटर काय होणार आहे, स्प्लिट होणार आहे. लाईटचा यूज करून वॉटर स्प्लिट होईल. एका सिक्वेन्स मध्ये चाललंय पहा. म्हणून स्प्लिटिंग ऑफ वॉटर ही हिल्स रिॲक्शन काय, लाईट रिॲक्शन ज्या शास्त्रज्ञांनी शोधून दाखवली किंवा त्यावरती ज्यांनी अभ्यास केला तो हिल्स नावाचा सायंटिस्ट होता. त्यामुळे त्या लाईट रिॲक्शनला हिल्स रिॲक्शन असं सुद्धा म्हणलं जाते. ओके, इथपर्यंत काय अडचण नाही सर, आम्हाला एकदम व्यवस्थित कळते. ऑब्झॉर्प्शन ऑफ लाईट नंतर न स्प्लिटिंग ऑफ वॉटर घडलं, त्यानंतर रिलीज ऑफ ऑक्सिजन. परत या इथे लाईट ऑब्झॉर्व झाली, त्याच्यामुळे हायड्रोजन स्प्लिट झालं. हायड्रोजन स्प्लिट होऊन त्यातून काय झालं, ऑक्सिजन बाहेर पडला, म्हणजे रिलीज ऑफ ऑक्सिजन. त्याच्यानंतरून रिलीज ऑफ ऑक्सिजन नंतरून एटीपी आणि NADPH या एनर्जीची निर्मिती झाली आणि हे एनर्जी निर्मित होतोय आणि डार्क रिॲक्शन नंतर मध्ये ते यूज केलं जाते. म्हणजे ह्या 4 ज्या पायऱ्या आहेत त्या फोटोकेमिकल किंवा लाईट रिॲक्शन किंवा हिल्स रिॲक्शनच्या ह्या 4 पायऱ्या आहेत. पण ह्या 4 पायऱ्या घडतात कशा, तर ह्या फोटो सिस्टीम 1 फोटो सिस्टीम 2 या पद्धतीने घडतात. मग फोटो सिस्टीम 2 आधी घडते आणि नंतर फोटो सिस्टीम 1 घडते. म्हणजे काय, 680 नॅनोमीटर तरंग लांबी. वातावरणामध्ये जी उष्णता आहे किंवा जी लाईट रेज आहेत कशापासून, सूर्यापासून येणाऱ्या, त्या 680 नॅनोमीटर तरंग लांबीच्या असतील तर त्या PS सेकंड मध्ये काय केले जातात, ऑब्झॉर्व केले जातात आणि ATP या एनर्जीची निर्मिती केली जाते. PS1 मध्ये 700 नॅनोमीटर वेव्हलेंथच्या काय केले जातात, ऑब्झॉर्व केले जातात आणि NADPH ची काय केली जाते, निर्मिती केली जाते. मग हे PS2 आणि PS1 काय आहे, फोटो सिस्टीम म्हणजे लाईट रिॲक्शनच्या स्टेजेस आहेत. पुन्हा आपण ह्याच रिॲक्शन कडे येणार आहोत. हीच रिॲक्शन आपल्यासाठी काय खूप जास्त महत्वाची आहे. या रिॲक्शन मधल्या आणखी ज्या गोष्टी आहेत, हे एंडोथर्मिक पण कळालं, लाईट ऑब्झॉर्व करणं. लाईट म्हणजेच काय, एक मिनिट. यस, छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा स्टार्ट करू. आपण आतापर्यंत लाईट रिॲक्शन बघितली, लाईट रिॲक्शन आणि सोबतच त्याला हिल्स रिॲक्शन किंवा फोटोकेमिकल रिॲक्शन्स असं देखील म्हणतात. आणि त्यामध्ये ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या कोणकोणत्या होत्या, ह्या 4 पायऱ्या होत्या की ऑब्झॉर्प्शन ऑफ लाईट, बरोबर, स्प्लिटिंग ऑफ वॉटर, रिलीज ऑफ ऑक्सिजन आणि ATP आणि NADPH ची निर्मिती. म्हणजेच कोणकोणत्या गोष्टी, फोटोकेमिकल किंवा लाईट रिॲक्शन किंवा हिल्स रिॲक्शन. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या. त्यानंतर आपण आता नेक्स्ट पाहणार आहोत महत्वाचं म्हणजे काय की डार्क रिॲक्शन काय. आणि हीच डार्क रिॲक्शन आहे आणि ह्या डार्क रिॲक्शन मध्ये एक्झॅक्टली होतं काय काय. ठीक आहे, तर डार्क रिॲक्शन मधला पहिला
जो पार्ट आहे तो होतो कार्बोझायलेशन. कार्बोझायलेशन. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे रिडक्शन. त्यानंतर तिसरा पार्ट आहे रिजनरेशन. ठीक आहे. रिजनरेशन जी डार्क रिएक्शन आहे त्या डार्क रिएक्शनलाच दुसरं नाव काय, केल्विन सायकल. सायकल का बरं म्हणले, सायकल ह्यामुळे म्हणले कारण या रिजनरेशन मध्ये जो प्रोडक्ट तयार होतो तोच पुन्हा कार्बोझायलेशन मध्ये यूज होतो आणि एक सायकल आहे त्याच्यामुळे त्याला केल्विन सायकल. सायंटिस्ट कोण, केल्विन नावाचे सायंटिस्ट होते. त्यांनी ही रिएक्शन काय केली, शोधून दाखवली, त्याबद्दल स्टडी केला, त्यामुळे त्यांचं नाव आदरार्थी यांना दिलं गेलं. मिझोफिल पेशीत असणारा रुबिस्को हा जो विकर आहे तो डार्क रिएक्शन मध्ये रुबिस्को लक्षात ठेवा, रुबिस्को हा जो एन्झाईम आहे हा डार्क रिएक्शन मध्ये काय सगळ्यात महत्वाचा एकदम इम्पॉर्टंट असा काय एन्झाईम आहे. आता कार्बोझायलेशन, रिडक्शन आणि रिजनरेशन हे 3 टप्पे आहेत आणि ह्या 3 टप्प्यामध्ये एक्झॅक्टली घडतं काय ते आपण काय करणार एकदम चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. बघा आता हे आणखीन जास्त टेक्निकल होऊन जाते पण तुमच्या अंडरस्टँडिंग वर आहे की इतकं टेक्निकल तुम्हाला जायचंय की जायचं नाही येते. पण मला जे वाटतं की ह्या पॉईंटवरती ह्या बीटवरती क्वेश्चन येऊ शकतो, ऍटलीस्ट तेवढे वर्ड तुमच्यापर्यंत कन्व्हे करण्याचा मी काय करतो प्रयत्न करतो. बाकी रेस्ट तुमच्यावर आहे की करायचं का नाही. आता मी सांगतो ग्रुप बी च्या विद्यार्थ्यांनी किंवा राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी एक्झॅक्टली ह्यातल्या गोष्टी कुठल्या लक्षात ठेवायच्या. तर केल्विन सायकल लक्षात ठेवा, काय असतं डार्क रिएक्शन म्हणजे केल्विन रिएक्शन असते. तिचे टप्पे लक्षात ठेवा, सगळ्यात पहिला कार्बोझायलेशन, रिडक्शन आणि रिजनरेशन. काही लक्षात नाही आलं तरी एवढं तरी वरवरती सुपरफिशियल तुम्ही हा डाटा पाठ करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आता यांची कन्सेप्ट वरती जाऊया. तर कार्बोझायलेशन मध्येच काय कार्बन डायऑक्साईड ऍड होणं. तर कशात ऍड होतोय कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड ऍड होतोय 5 कार्बन असलेल्या RuBP हा एक कंपाऊंड आहे ज्यामध्ये 5 कार्बन आहेत आणि त्यात काय ऍड होतोय कार्बन डायऑक्साईड ऍड होतोय. कळतंय का नाही कळतंय. एक कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत आणि त्या कंपाऊंडचं नाव आहे RuBP. इट्स ओके. RuBP त्या कंपाऊंडचं नाव आहे. त्याचा फुल फॉर्म जो आहे तो रायबोज 1,5 बायफॉस्फेट. इतकं लांब नाव लक्षात नका ठेवू. RuBP लक्षात ठेवा. 5 कार्बनचा एक पदार्थ आहे आणि तो पदार्थ आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड ऍड केलाय. आता किती कार्बन झाले, आता मात्र 6 कार्बन झाले. आता 6 कार्बन झाले आणि कार्बोझायलेशन रिडक्शन मध्ये काय होते, वरती इथे 3PGA चे 2 मॉलिक्यूल तयार होतात. 2 कुठून आले, कारण टोटल किती होते 5 होते, हा कार्बन डायऑक्साईड 6 कार्बन होते. मग 6 कार्बन डिवाइड झाले 3 कार्बन, 3 कार्बन वाला PGA असे 2 मॉलिक्यूल तयार झाले. डन. मग हा जो 3PGA आहे 3PGA त्या ATP बरोबर ती काय होतो ऍड होतो आणि रिडक्शन घडून येतं आणि परत रिजनरेशन मधून RuBP तयार होतो. इतकं टेक्निकल जायची अजिबातच गरज नाहीये. पण ही जी गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात की RuBP पहिला प्रोडक्ट आहे जो की रिजनरेशन मध्ये पण शेवटी पण तयार होत होतो. त्या पहिल्या प्रोडक्ट मध्ये कार्बन डायऑक्साईड ऍड होते म्हणजे कार्बोझायलेशन, त्यानंतर ATP ऍड होते म्हणजे रिडक्शन आणि नंतर RuBP पुन्हा प्रोडक्ट तयार होतो. ह्या डार्क रिएक्शन मध्ये ह्या गोष्टी घडतात. ओके, इथपर्यंत काही अडचण नाहीये. पण HSK सायकल काय आहे, HSK सायकल आणि डार्क रिएक्शन म्हणजे केल्विन सायकल. केल्विन सायकल आणि HSK सायकल. केल्विन सायकल आणि HSK सायकल एक्झॅक्टली घडतं काय, HSK सायकल घडल्यानंतर ना
काही वनस्पतींमध्ये CO2 चे क्षपन किंवा डार्क अभिक्रिया म्हणजे डार्क रिॲक्शन जी असते ती वेगळ्या पद्धतीने घडते. जसं की आपण पाहिलं की केल्विन सायकल मध्ये पहिला जो प्रोडक्ट असतो तो 3 कार्बन ॲटमचा असतो. कोणता? 3PGA. 3PGA डार्क रिॲक्शन मध्ये. आणि HSK सायकल मध्ये जो पहिला प्रोडक्ट असतो तो 4 कार्बनचा असतो. 4 कार्बनचा. असतो. त्याचं नाव आहे ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. नाव हे महत्वाचं आहे म्हणून लिहितोय बोर्डवरती. थोडं डिफिकल्ट आहे, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ऑक्झॅलो. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड हे काय तयार होते? हे HSK सायकल. काय? HSK सायकल मध्ये तयार होणारा हा पहिला प्रोडक्ट आहे. मग ज्या वनस्पतींमध्ये HSK सायकल दिसते त्यांच्या 4 कार्बन आयटमचा पहिला पदार्थ तयार होतो, त्यामुळे त्यांना C4 वनस्पती म्हणतात. आणि ज्यांच्यात फक्त केल्विन सायकल घडते त्यांना C3 वनस्पती म्हणतात. आणि मग C4 वनस्पती कोणत्या त्याच तुम्हाला फक्त पाठ करायच्यात. C4 वनस्पतीमध्ये मका, ऊस, ज्वारी, बाजरी. C4 पाथवे सांगणाऱ्या ह्या वनस्पती आहेत. त्यानंतर C3 मध्ये तांदूळ, गहू, सूर्यफूल, कापूस, ओट्स. हे काय? C3 वनस्पती आहेत. आणखीन थोडक्यात पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. हे पहा, सगळ्यात पहिला वनस्पती काय करतात? जेवण तयार करतात. तर वनस्पती काय मध्ये कुठली रिॲक्शन होणार आहे? लाईट रिॲक्शन होणार आहे. लाईट रिॲक्शन. बरोबर. लाईट रिॲक्शन म्हणजे कोणती? हिल्स रिॲक्शन. आणि त्या हिल्स रिॲक्शन मध्ये ATP आणि NADPH जो तयार झालाय तो डार्क रिॲक्शन मध्ये यूज होणार आहे. डार्क रिॲक्शन मध्ये केल्विन सायकल आहे, पण काही वनस्पतींमध्ये HSK सायकल घडते. आणि ह्या HSK सायकल मध्ये जो एंड प्रोडक्ट तयार होतो, हा जो एंड प्रोडक्ट तयार होतो तोच प्रोडक्ट काय होतोय? तो एंड प्रोडक्ट केल्विन सायकल मध्ये यूज केला जातो. केल्विन सायकल मध्ये तो एंड प्रोडक्ट काय होतो? यूज होतो. म्हणजे काहींमध्ये लाईट रिॲक्शन झाली, डायरेक्ट केल्विन रिॲक्शन होते. पण काही वनस्पती असतात जे HSK सायकल काय करतात? शो करतात. आणि त्यांच्यामध्ये जो एंड प्रोडक्ट तयार होतो तो केल्विन सायकल मधला फर्स्ट प्रोडक्ट आहे. ठीक आहे. मग ही काय आहे? ही क्रोनोलॉजी आहे लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन. केल्विन सायकल म्हणजेच कोणती? डार्क रिॲक्शन. आणि डार्क रिॲक्शन मध्ये तुम्हाला माहिती काय होते? कार्बन डायऑक्साइड पासून ग्लुकोजची निर्मिती केल्विन सायकल मध्ये होती. लाईट रिॲक्शन मध्ये स्प्लिटिंग ऑफ हायड्रोजन H2O मॉलिक्युल म्हणजे पाण्याचं स्प्लिटिंग होते, त्याच्यापासून ऑक्सिजन काय होतोय? रिलीज होतोय. ती जी लाईट रिॲक्शन आहे. आणि केल्विन रिॲक्शन आहे मध्ये HSK सायकल काय इन्व्हॉल्व्ह आहे. आणखीन काही गोष्टी आहेत ज्या फॅक्ट म्हणून मी तुम्हाला सांगतो महत्वाचं. काही वनस्पती ज्या आहेत ना कॅम सायकल दाखवतात. कॅम सायकल. आणि त्या कोणत्या आहेत? क्रॅश्युलेयन ऍसिड मेटाबॉलिझ. ह्यांना शब्द थोडा अवघड आहे, नीट सांगतो. क्रॅशुलॅशियन ऍसिड मेटाबॉलिझ. क्रॅशुलॅशियन ऍसिड मेटाबॉलिझ ह्या काय? कॅसुलेसियन
कॅस्युलेसिन एक फॅमिली आहे वनस्पतींची, त्यातल्या ज्या वनस्पती आहे ना ते कॅम सायकल दाखवतात. कॅम सायकल ह्याचाच शॉर्ट फॉर्म आहे कॅम, कॅस्युलेसियन ऍसिड मेटाबॉलिस, कॅम सायकल. ह्यांच्यात काय होतं, ह्यांच्यामध्ये रात्री वाळवंटात आढळणाऱ्या ह्या वनस्पती आहेत, ह्यांच्यामध्ये रात्रीच्या वेळेस काय घडतं, HSK सायकल घडते आणि सकाळच्या वेळेस त्या CO2 चा वापर करून काय केल्विन सायकल सकाळी घडते. म्हणजे रात्री काय घडतं, HSK सायकल आणि सकाळी कॅम सायकल, नाही केल्विन सायकल. केल्विन सायकल यांच्यात सकाळी घडते आणि असं व्हेरिएशन दाखवणाऱ्या ह्या वनस्पती वाळवंटात आढळणाऱ्या आहेत आणि त्यांना कॅस्युलेसियन कुळातील वनस्पती आहेत म्हणून त्या कॅम सायकल दाखवतात. हा वेगळा पार्ट आहे आणखीन, HSK, केल्विन आणि कॅम सायकल. ठीक आहे. आणखीन काही फॅक्टर्स आहेत महत्वाचे की त्यातला एकच महत्वाचा आहे कॅचवाला पॉइंट. मी आता फोटोसिंथेसिसचा रेट आहे ते कोण वाढवतो कोण घटवतो ते सांगतो. फोटोसिंथेसिसचा रेट वाढवणारे म्हणजे वाढवणारे कशामुळे वाढतं कशामुळे घटतं तर ते घेऊयात. प्रकाशाची जर जास्त तीव्रता असेल, प्रकाशाची जास्त तीव्रता, तो ऑब्विसली काय होणार आहे, फोटोसिंथेसिस रेट होणार आहे इन्क्रीज. त्यात लाल रंगाचा प्रकाश जो आहे, लाल रेड लाईट, तो फोटोसिंथेसिसचा रेट काय करतो, इन्क्रीज करतो. आणि प्रकाश तापमान किती, 10 ते 32 पाहिजे. डिग्री. CO2 चा पुरवठा, मुबलक पाणी, हे बट ऑब्वियस गोष्टी आहे. पण ह्यातला जो कॅची पॉइंट आहे ज्यासाठी मी हा चार्ट लिहितोय तो म्हणजे की खंडित प्रकाश पुरवठा. खंडित म्हणजे कळते का, तुटक. खंडित प्रकाश पुरवठा, टप्प्याटप्प्याने प्रकाश येत असेल तरच फोटोसिंथेसिसचा रेट इन्क्रीज होतोय. आणि अखंड सलगच मिळतोय, हा कॅच आहे. एवढं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय. हा मात्र काय फोटोसिंथेसिस रेट घटवतोय, बाकी सगळं इतकं गरजेचं नाहीये. इतकं इनफ आहे. रेस्पिरेशन, आता नेक्स्ट सेशन मध्ये आपण रेस्पिरेशन पाहणार आहोत, पण या सेशन पुरतं इथे मी थांबतो. आपण काय पाहिलं क्विक मध्ये पाहूयात जाऊन. बस माझ्या दृष्टिकोनातून ही रिॲक्शन म्हणजे ही जी केमिकल रिॲक्शन आहे इतकी जर तुम्हाला कळली तर तुम्हाला फोटोसिंथेसिस कळलंच म्हणून समजा. याच्या पलीकडे फोटोसिंथेसिस काहीच नाही. इतकंच माझ्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे. डार्क रिॲक्शन, लाईट रिॲक्शन. डार्क रिॲक्शनचं दुसरं नाव काय, डार्क रिॲक्शनचं केल्विन सायकल. लाईट रिॲक्शनचं दुसरं नाव काय, हिल्स रिॲक्शन. बरोबर. हिल्स रिॲक्शन म्हणजे PS1 PS2 किंवा 4 टप्पे कोणकोणते, अब्झॉर्प्शन ऑफ लाईट, स्प्लिटिंग ऑफ वॉटर, रिलीज ऑफ ऑक्सिजन, फॉर्मेशन ऑफ ATP आणि NADPH. इतकं सोपं आहे. त्यानंतर केल्विन सायकल मध्ये कार्बोझायलेशन, त्याच्यानंतर रिडक्शन आणि मग रिजनरेशन. त्याचे 3 टप्पे आहेत. त्यात पण HSK सायकल आहे. त्याच्यानंतर कॅम सायकल पण आहे. मग नंतर C4 C3 वनस्पती कोणत्या. इतकंच आपल्याला काय करायचंय या फोटोसिंथेसिस चॅप्टर मध्ये महत्वाचं आहे. जेवढं फोटोसिंथेसिस मध्ये आपण तेवढं सगळं काय केलं कव्हर केलेले. या सेशन पुरतं इथं मी थांबतो. नेक्स्ट सेशन मध्ये आपण रेस्पिरेशन पाहणार आहोत आणि जो
ओपन फीडबॅक आहे, तुम्ही तो कॉन्टॅक्ट करून कळवत जावा सायन्सच्या बाबतीत की काय उमजतंय किंवा काय अडचण आली तर तिथं आय एम देअर फॉर यू. फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आपण त्याचं मिळून सोल्युशन शोधूयात. आता थांबतो इथे. धन्यवाद.